संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटिजेन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 739 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे। त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 59,124 झालेली आहे। अमरावती जिल्ह्यातील 16 बाधितांचा मृत्यू झाला। त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल नागपूर जिल्ह्यातील 4, वर्धा जिल्ह्यातील 2 व छिंदवाडा मध्य प्रदेश राज्य येथील 1 अशा 7 बाधितांचा मृत्यू झाला आहे। एकूण 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। 40 वर्षीय पुरुष धारणी जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय पुरुष धारणी जिल्हा कोविड रुग्णालय, 47 वर्षीय महिला नेर यवतमाळ जिल्हा कोविड रुग्णालय, 42 वर्षीय पुरुष पुसला तालुका वरुड अमरावती पीडीएमसी हॉस्पिटल, 83 वर्षीय पुरुष गाडगेनगर अमरावती बारबदे हॉस्पिटल, 92 वर्षीय पुरुष राधानगर अमरावती एक्झॉन हॉस्पिटल, 85 वर्षीय महिला बोरगाव आष्टी अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 70 वर्षीय पुरुष समाधान नगर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 58 वर्षीय पुरुष रविनगर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 40 वर्षीय पुरुष रोशनखेडा अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष आमला वलगाव अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय पुरुष पाच बंगला जुने शहर बडनेरा कोविड जिल्हा कोविड रुग्णालय, 50 वर्षीय पुरुष बोरगाव आष्टी अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 61 वर्षीय पुरुष सातरगाव तालुका तिवसा पीडीएमसी रुग्णालय, 32 वर्षीय पुरुष विगाव अंजनगाव सुरजी पीडीएमसी रुग्णालय, 67 वर्षीय पुरुष नागपूर महावीर रुग्णालय, 72 वर्षीय पुरुष नागपूर पीडीएमसी रुग्णालय, 45 वर्षीय हिंगणवाडी वर्धा जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय पुरुष हिंगणा रोड नागपूर जिल्हा कोविड रुग्णालय, 70 वर्षीय पुरुष वर्धा पीडीएमसी रुग्णालय, 51 वर्षीय पुरुष मौदा नागपूर एक्सॉन हॉस्पिटल, 60 वर्षीय पुरुष छिंदवाड़ा मध्य प्रदेश राज्य एकता हॉस्पिटल दरियापुर। विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती।